नमस्कार. नाडी ॲस्ट्रॉलॉजीमध्ये मी संजय तुमचं मनापासून स्वागत करतो. भृगुनंदी नाडी या नाडीच्या माध्यमातून जी काही सूत्र निर्माण केलेली आहेत त्या सूत्रानुसार ज्या जातकाची आपल्याला लग्नकुंडली बघायची आहे त्याविषयी आज आपण बोलणार आहे. तो विषय म्हणजे असा आहे, ज्या जातकाची आपण कुंडली बघणार आहे, समजा ही कुंडली अशा पद्धतीची असते जी 12 ग्रह असतात. या 12 स्थानामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जातकाच्या जन्माच्या वेळेनुसार म्हणजे जन्मवेळेनुसार जातक ज्यावेळेस जन्माला आला त्यावेळेस पूर्व क्षितिजावरती जो ग्रह विराजमान झालेला होता त्याच्यावरती त्या जातकाची लग्नकुंडली बनत असते. आणि ती लग्नकुंडली बनत असताना त्या जातकाच्या कुंडलीमध्ये वेगवेगळ्या घरात म्हणजे वेगवेगळ्या राशीत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे प्लॅनेट बसलेले असतात. ते प्लॅनेट म्हणजे ते ग्रह हे अंशतः डिग्रीमध्ये बसलेले असतात. म्हणजे कुठला ग्रह किती डिग्रीचा आहे, 0 पासून 30 डिग्रीपर्यंत आपण त्याचे कॅल्क्युलेशन करत असतो. तर अशा ग्रहाविषयी जर अभ्यास करायचा म्हटलं त्या जातकाच्या कुंडलीचा, तर त्या जातकाच्या कुंडलीचा जिथं जिथं जो ग्रह बसलेला आहे त्या ग्रहाविषयी पूर्ण जाणून घेऊन कोणत्या ग्रहाची कशी युती आहे, कोणत्या ग्रहाची कोणत्या ग्रहावरती दृष्टी आहे, कोणता ग्रह कोणत्या ग्रहाला पादक आहे, कोणता ग्रह साधक आहे, कुठल्या तत्वाच्या राशीमध्ये तो ग्रह बसलेला आहे, तो प्लॅनेट बसलेला आहे, याच्यावरती त्याच्या जीवनाचं आपण पुन्हा प्रिडिक्शन करत असतो. हे प्रिडिक्शन करत असताना आपण त्या जातकाचा जी पत्रिका बघणार आहे, कुंडली बघणार आहे, त्या कुंडलीमध्ये गुरु ज्या स्थानी बसलाय त्याला आपण नाडी ज्योतिषमध्ये ना लग्नस्थानी आणून ठेवतो. आणि त्याच्यानंतर त्याच्या आजूबाजूला बसलेले म्हणजे 2-12 मध्ये असू द्यात, 1-5-9 मध्ये असू द्यात, पद्धतीनं ट्रायंगलमध्ये कुठले ग्रह बसलेले आहेत, समोरासमोर कुणाची दृष्टी आहे, राहू कुठं आहे, केतू कुठं आहे, चंद्र कशा पद्धतीनं आहे. मग प्रत्येक ग्रहाचं एक वेगवेगळं कारकत्व असतं. कारकत्व मी तुम्हाला याआधी पण सांगितलेले आहेत की सूर्य आपण पिता किंवा आत्मा मानतो सूर्याला. सूर्य म्हणजे बॉस असतो, सूर्य म्हणजे सरकार आहे, सूर्य म्हणजे राजा आहे. सूर्याचं एक स्वतःचं अस्तित्व आहे, स्वतःची एक वेगळी ताकद आहे, स्वतःची एक एनर्जी आहे. सूर्याचं कारकत्व झालं हे. चंद्राला आपण आईचं स्थान देतो, आईचं कारकत्व म्हणतो. आता चंद्राची बाकीची कारकत्व काय आहे, तर चंद्र इमोशन आहे, चंद्र मन आहे, चंद्र चंचलता आहे, चंद्र पाणी आहे, चंद्र बदलाव आहे. मंगळाविषयी बोलायचं म्हटलं तर मंगळ हा एक अग्रेसिव्ह रेड प्लॅनेट आहे. मंगळाचं कारकत्व आहे, मी इकडं कारकत्व लिहिलेले आहेत. हे मंगळ आहे, भूमी आहे म्हणजे जमीन बघितली जाते, अग्नी बघितलं जातं, मंगळाकडून साहस बघितलं जातं. मंगळ हा शस्त्राचं कारकत्व आहे. तो सेनापती आहे, पोलीस आहे, रोगप्रतिकारक क्षमता चांगली आहे. तो संघर्ष करण्यासाठी मंगळाला बघितला जातो. संघर्षमय असा प्लॅनेट आहे तो. ब्रह्मचारी, मांसपेशी, रक्त, छोटा भाऊ आपण मंगळाकडूनच बघतो. आणि स्त्री जातकाची ज्यावेळेस आपण कुंडली बघत असतो, पत्रिका बघत असतो, त्यावेळेस मंगळाला नवरा असं बघितलं जातं. ही झाली मंगळाची कारकत्व. बुध हा बुद्धीचा कारक आहे, बुध हा शेतीचा कारक आहे. बुधाची कारकत्व आपण इथं दिलेले आहेत. बहीण आहे, आपली आत्या आहे, बुद्धी आहे, वाणी आहे, व्यापार आहे, व्यवसाय आपण जे बुधाकडून बघतो, वाणिज्य आहे, वाचन आहे, सरस्वती, शिक्षण आहे, विद्या आहे, कन्या आहे आणि त्वचा
नाक वगैरे हे सगळं आपलं बुधाकडून बघतो आपण. बुध या ग्रहाची ही कारकत्व आहेत. गुरु आपण आता मगाशीच ऐकलं, गुरु असतो, विवेक असतो, धर्म असतो, ज्ञान असतो, उपासना असते, उपवासक असतो, व्याख्याता असतो, एक आदरयुक्त शिक्षक असतो, आदर्श शिक्षक असतो, जीव असतो आणि गुरु चरवी वगैरे अशी निगडीत असतं. गुरुला मर्यादा असते. गुरु म्हणजे आपले आजोबा असतात, जे बुजुर्ग लोक असतात. या गुरुची कारकत्व आपण अशा पद्धतीनं बघतो. शुक्र पत्नी, तुम्हाला सांगितलं, स्त्री युवती वगैरे जे आहे, गाडी बंगला भौतिक सुख जे आपल्याला शुक्राकडून मिळतं. शनी आहे तंत्र आहे, न्याय आहे. शनीचं कारकत्व, शनी आहे तंत्र आहे, न्याय आहे, अपराध आहे, अध्यात्म आहे, कर्म आहे, श्रम आहे, शोक आहे, विघ्न आहे. शनी बाधा आहे, शनीकडून बाधा बघितली जाते, विघ्न बघितलं जातं. मशीन्स, कारखाना, लोखंड, कारावास, विज्ञान, दुर्घटना या शनीच्या माध्यमातून बघितल्या जातात. शनी हा कर्मकारक आहे, जो आपल्याला कर्म करायला होतो आपल्या जीवनामध्ये. आणि सगळ्यात मोठं स्थान आपल्या जीवनात आहे ते शनीच आहे. पुढचा जो ग्रह आहे तो राहू आहे. राहू हा भ्रम निर्माण करतो, धोका, तुम्हाला पाठीमागं दिसतच असेल, भ्रम निर्माण करतो, धोका आहे, स्वप्न आहे, विष आहे, संक्रमण आहे. केतू हा भय आहे, शंका आहे. आपण त्याची सगळी कारकत्व दिलेली आहे. तो केतू हा ध्वज आहे, संन्यास आहे. केतू हा फकीर आहे, आजोबा आहे, नातो आहे, बालक आहे आणि विधवा. अशी प्रत्येक ग्रहाची कारकत्व आहेत. तर आपण काही आजच्या भागामध्ये सूर्य घेऊया. सूर्य म्हणजे पिता आहे. मग सूर्यापासून कुठला ग्रह कशा कुठल्या पद्धतीत कुठल्या घरात स्थित आहे किंवा त्याची युती कशी आहे सूर्याबरोबर, त्याच्यावरती काही गोष्टीचं आपण विश्लेषण करूया. सूर्यापासून जर 12व्या ठिकाणी केतू असेल तर अशा व्यक्तीचं पारिवारिक जे जीवन असतं ते धार्मिक असतं. आई वडील धार्मिक असतात. गुरुचा संबंध जर सूर्याशी 1, 5 आणि 9 मध्ये असेल, 3, 7, 11 मध्ये असेल, 2, 12 मध्ये असेल, तर व्यक्तीच्या जे नाव असतं ते भगवान राम किंवा आदित्य किंवा प्रकाश, सूर्याशी निगडीत असणारं असं नाव असतं, असं आपण प्रिडिक्शन करू शकतो. सूर्य आणि शुक्र जर असेल तर अशा व्यक्तीला थोडीशी डोळ्याची समस्या असते, इन्फेक्शन लवकर होतात. सूर्यमंगळ जर राहू असेल तर त्वचा रोग होतात, सोरायसिस वगैरे. किंवा राहूचा संबंध सूर्य लग्न असेल, चंद्र लग्नेश असेल तर व्यक्तीला त्वचा रोग लवकर होत असतात. आता सूर्यापासून 2nd हाऊसला जर मंगळ असेल तर सूर्य म्हणजे वडील, मंगळ म्हणजे थोडासा क्रोध आला, साहस आलं, थोडासा रागीट प्लॅनेट आहे तो. मग वडिलांचा स्वभाव थोडासा कडक असेल, क्रोधी असेल, कर्मठ असतील किंवा संघर्षातून त्याने आपलं स्वतःचं जीवन निर्माण केलं. सूर्यापासून 12thला जर बुध असेल, सूर्यापासून समजा सूर्य 1 नंबरला बसलाय, इथं सूर्य इथं आहे आणि बुध जर इथं असेल ह्या घरात, कारण हे जे प्लॅनेट आहेत ते अँटी क्लॉक चालत असतात. फक्त केतू आणि राहू हे ह्या इतर ग्रहांच्या विरुद्ध दिशेने चालत असतात, कारण ते छायाग्रह आहेत. सूर्य आणि बुध याचा जर आपण विचार केला की सूर्यापासून 12th हाऊसला म्हणजे 12व्या स्थानी जर बुध असेल तर वडिलांचा व्यापाराशी संबंध असतो, व्यापाराचा संबंध असतो, व्यापाराशी कर्म असतं त्यांचं. आणि अशा व्यक्तीची ग्रास्पिंग पॉवर असते ना, ती खूप छान असते. सूर्य म्हणजे पिता, बुध, त्यांचं शिक्षण बऱ्यापैकी झालेलं असेल, त्यांची बौद्धिक क्षमता खूप छान असू शकते असं आपण प्रिडिक्शन करतो. सूर्य बुध शिक्षण खूप छान झालेलं असतं, वडील अगदी शिक्षित, उच्च शिक्षित सुद्धा असू शकतात. आता सूर्य आणि शुक्र या 2 ग्रहांची युती असेल तर वडील पैसेवाले असतात,
संभावना आहे, असतातच, किंवा त्यांना चांगला पगार, सूर्य सरकार आहे, शुक्र व्हीनस आहे, पैसा आहे, गाडी आहे, बंगला आहे, म्हणजे वडिलांच्याकडं जी संपत्ती आहे ती बऱ्यापैकी असू शकते. सूर्य आणि शनी याचा विचार केला तर सूर्य सरकार आला, शनी कर्म आलं, म्हणजे वडील हे सरकारी नोकरीशी निगडीत असणारे किंवा गव्हर्नमेंटकडून त्यांना वेगवेगळ्या प्रकारचा लाभ होत असावा असं आपण प्रिडिक्शन करू शकतो. किंवा एखाद्या पालकाची पत्रिका बघत असताना त्याच्या सूर्य मुलगा, सूर्याला मुलाचं पण स्थान आहे, तर आपण असं पण म्हणू शकतो की या जातकाचा मुलगा हा सरकारी कामाशी निगडीत असणारा किंवा सरकारी दरबारी नोकरी करणारा, सरकारशी संलग्न काही ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीशी निगडीत असणारं याचं कर्म किंवा कार्य असू शकतं. आता सूर्य आणि राहू, या राहूचं आपण तुम्हाला सांगितलं की राहू भ्रम आहे, धोका आहे, विष आहे, संक्रमण आहे. राहू विराट आहे, राहू धुराचं कारकत्व आहे, धूर जिथं आहे तिथं राहू आहे, समजा गोल टायर आले हे राहू आहे. राहू विदेश आला, परदेश आला, परदेश सुद्धा राहू आहे की दूरवर घेऊन जातो. वडिलांच्या जीवनात खूप बदल होतात, म्हणजे सूर्य आणि राहू असेल तर वडिलांच्या जीवनात खूप बदल होत असतात, निगेटिव्ह पॉझिटिव्ह पद्धतीनं, किंवा मग त्यांना पोटाचे विकार होत असतात. दुसरी पण एक गोष्ट अशी की अशा जातकाचे वडील हे फॉरेनमध्ये असतील किंवा विदेशात कुठंतरी काम करत असतील किंवा घरापासून खूप दूरवर त्यांचं कुठंतरी व्यवसाय असेल किंवा ते नोकरीनिमित्त तिकडं गेलेले असतील. केतू जर असेल तर वडील संत प्रवृत्तीचे असू शकतात किंवा परंपरेचे असू शकतात. पण केतू हा डिटॅचमेंट देतो, तोडतो. केतूचं काम आहे तोडणं, कापणं, बाजूला करणं. त्यामुळं कदाचित इथं असंही होऊ शकतं की सूर्य केतू जर असेल तर वडील कदाचित घरापासून दूरवर राहत असतील, त्यांची डिटॅचमेंट झालेली असेल असं. सूर्यमंगळ जर युती असेल तर अशा व्यक्तीला वर्दीची नोकरी मिळते. इंजिनियर, बिल्डर, फौजी, पोलीस, पायलट, नर्स, डॉक्टर, जे काय वर्दी आहेत अंगावरती शासकीय पद्धतीच्या, जे काय गणवेश आहेत वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी, अशा पद्धतीचं ही व्यक्ती काम करू शकते. मंगळ हा आपण शरीर असं म्हणतो मंगळाला. मंगळ हा साहस आहे, मंगळ हा शस्त्राशी असणारं कारकत्व त्याच्या अंगीकृत आहे. मंगळाकडे बघितलं तर मंगळ हा ॲग्रेसिव्ह प्लॅनेट आहे, त्यामुळे अशा अग्रेसिव्ह क्षेत्राशी निगडीत असणारं काम सूर्य म्हणजे वडील किंवा मुलगा करू शकतो, हे आपण सहज सांगू शकतो. जर फर्स्ट हाऊसमध्ये जर ही युती असेल तर ना त्यांचे डोळे लाल असतात. तुम्ही कधी पण बघा, एखाद्याची पत्रिका असेल तर तुम्ही फर्स्ट हाऊसमध्ये सूर्य मंगळ जर असेल आणि पहिलं घर हे मेष राशीचं असतं आणि त्याचं स्वामी मंगळ आहे, तिथं जर सूर्य असेल नक्कीच तुम्ही बघू शकता की अशा जातकाच्या वडिलांचे किंवा याचे डोळे, स्वतःचे व्यक्तीचे ते डोळे लाल असू शकतात. सूर्यचंद्र असेल तर जातकाला जन्मानंतर स्वतःचं जन्मस्थान बदलावं लागतं, अशी काही आपण प्रिडिक्शन बघतोय. शनी हा कर्मकारक आहे. शनीच्या बरोबर ज्या ज्या ग्रहांची युती होते किंवा शनीच्या 10व्या 11व्या स्थानी कुठला ग्रह येतात त्याच्यावरती जातकाचं व्यवसाय, जातकाची कुठल्या पद्धतीची नोकरी असू शकते, जातकानं काय केलं पाहिजे किंवा जातकानं कुठल्या पद्धतीचं शिक्षण घेतलं पाहिजे, ह्या पद्धतीचं आपण प्रिडिक्शन करत असतो. तुम्हाला जर तुमच्या मुलांच्या विषयी, त्यांच्या भवितव्याविषयी किंवा आपल्या जीवनात येणाऱ्या ज्या काही समस्या आहेत, अडचणी आहेत, त्या अडचणी दूर करायच्या असतील किंवा ज्या अडचणी येणार आहेत त्याबद्दल जाणून घ्यायची जर इच्छा मनात निर्माण झाली असेल, होत असेल किंवा अशा तुम्हाला आतापर्यंत अशा पद्धतीचा मार्ग मिळाला नसेल, तो मार्ग मिळवून देण्याचं काम किंवा त्या माध्यमातून गुरूंच्याकडून जी काय आम्हाला योग्य पद्धतीने शिकवण मिळाली आहे आणि
आजपर्यंतचा जो अभ्यास आहे त्या अभ्यासाच्या नुसार आम्ही तुमच्या कुंडलीचं व्यवस्थितपणे कुंडली मांडून अंशतः कुठल्या डिग्रीनं कुठला ग्रह कशा पद्धतीनं बसला आहे, कशा पद्धतीने युती होते, कुठला ग्रह मारक आहे, कुठला ग्रह तारक आहे, कुठल्या घरातून आपल्याला आपलं योग्य पद्धतीचं जे काय मिळायचं ते मिळतं, काहीकडून व्यय म्हणजे आपल्याकडून जात असतं. हे सगळं व्यवस्थितपणे तुमच्या जीवनाचं प्रिडिक्शन करून आम्ही थोडंसं तुमच्या जीवनात बदलाव आणण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला तुमचं जीवन बदलायचं असेल, तुमच्या मुलांच्यासाठी, त्यांच्या भवितव्यासाठी जर तुम्हाला त्यांची दिशा योग्य पद्धतीनं सुखकारक करायची असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. माझा मोबाईल नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे किंवा माझ्या स्क्रीनवरती जो नंबर येईल त्याच्यावर तुम्ही संपर्क करा. आणि सर्वांना विनंती आहे की तुम्ही फोनवर संपर्क करून अपॉइंटमेंट घेऊ शकता. तोच व्हॉट्सअप नंबर असेल, तोच कॉलिंग नंबर असेल. तुम्ही तुमचं फक्त अपॉइंटमेंटसाठी मेसेज करू शकता. कुठलाही प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर शक्यतो दिलं जाणार नाही, कारण खूप संघर्षातून, खूप अडचणीतून त्या सगळ्या गोष्टी आपण शिकलेलो असतो. आणि जेव्हा आपण फेस टू फेस एकमेकाच्या समोर येतो तेव्हा चेहरा प्रत्येक माणसाचा बोलत असतो, त्याचं मन बोलत असतं. तेव्हा आपल्या नजरेसमोर येणाऱ्या जे नेटिव्ह आहेत, जे जातक आहेत किंवा ज्यांना आपल्या मुलांच्या विषयी बघायचं आहे, नातेवाईकांच्या विषयी बघायचं आहे, तेव्हा त्यांची तळमळ, त्यांची एक एनर्जी किंवा त्यांची आत्मीयता आपल्याला समजते. त्यातून बऱ्याच गोष्टी प्रिडिक्शन करता येतं. त्यातून बऱ्याच गोष्टीचा व्यूज येतात, नैसर्गिकरित्या परमेश्वर देत असतो आणि त्या पद्धतीनं आम्ही तसे उपाय तुमच्या समोर देत असतो. तेव्हा तुम्ही नक्कीच कॉल कराल, अपॉइंटमेंट घ्या आणि मगच आमच्याशी तुमची कुंडली दाखवण्याचा योग येईल. तेव्हा मी स्क्रीनवर जो माझा नंबर दिला आहे तो नंबर तुम्ही सेव्ह करून ठेवा. तुम्ही तुमच्या जीवनाचा मार्ग सुखकारक बनवण्यासाठी आमच्यापर्यंत पोहोचू शकता. आम्ही योग्य ते मार्गदर्शन करू. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.